नमस्कार मित्रांनो, अर्चना रडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. कापडावर गहू व तांदूळ यांची रास घालावी, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा, कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळे कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर व पाटावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर पाटावर ठेवावी. फोटो ठेवू नये. मूर्ती पुढे सतत राहावे. त्यामागे तो असतो. हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात. काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात. लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजा विधी, कानिव आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो. त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्रीलक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात. गुरुवारी प्रातःकाळी उठावे, अंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धाभावनेने पूजा विधी करावा. दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे. कधी कधी अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून द्यावी. एकादशी, शिवरात्र व इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी. सायंकाळी गायची पूजा आरती, तिला नैवेद्य द्यावा. नित्यप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, पाणी वाचावी, 7 सुवासिनींना व 7 कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे. एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी. शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा, वस्त्र व दागिना देऊन नमस्कार करावा. त्यानंतर आपण भोजन करावे. गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी. हे वर्षभर पाळावे. अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारापासून हे व्रत सुरू करावे. असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे. शेवटी त्याचे उद्यापन करावे. हमखास यश लाभत असते. घरातील पूजेची जागा स्वच्छ करावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. बाय.